अत्याचार. पॅरोल बाहेर आलेल्या गुन्हेगाराने 14 वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार. 1.5 तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात. राज्यात विरोधी पक्षांकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात मूक आंदोलन सुरू असतानाच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी महिला आणि मुलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर येत आहेत. सांगली शहर आज पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेने हादरले. एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर संजय माने या 35 वर्षीय संशयिताने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संजय नगर पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर आरोपीला फाशी देण्याची मागणी करत पोलीस स्टेशन समोर घोषणाबाजी केली. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, भाजपा नेते शिवाजी डोंगरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत आरोपीवर तातडीने कारवाईची मागणी केली. दरम्यान या घटनेनंतर तातडीने संजय नगर पोलिसांनी आरोपी संजय माने यास गुन्हा दाखल होताच 2 तासात ताब्यात घेतले. संशयित आरोपी संजय माने 2011 साली प्रिया हॉटेल समोर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला 14 वर्षाची शिक्षा लागली आहे. तो सध्या पॅरोल रजेवर आला होता. मागील महिन्यात त्याने पीडित मुलीस "तू मला आवडतेस" असे म्हणून विनयभंग केला होता. त्याबाबत पीडित मुलीने कुठेही वाच्यता केली नाही. काल 23 ऑगस्ट रोजी रात्री 9:30च्या दरम्यान त्याने पीडित मुलीला बोलावून तिला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच याबाबत कुठे वाच्यता करू नये म्हणून धमकी दिली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर 3 पथकांच्या माध्यमातून अवघ्या 1.5 तासात आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांनी संजय नगर पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी करीत आरोपीवर कडक कारवाई करत घोषणाबाजी केली. आज सकाळी पोलिसांना 12:15 दरम्यान चिंतामणी नगर येथील एक पीडित मुलगी व तिची आई पोलिसांना आले आणि पीडित मुलीच्या आईने सांगितले की तिच्या मुलीवर काल रात्री 9:30च्या दरम्यान अत्याचार झालेला आहे. त्याच्याबद्दल अधिक तिला विचारपूस केली असता तिने सांगितले की संजय माने हा इसम त्यांच्या एरियातच राहतो. त्याने काल रात्री ती दुकानाकडे पापडी आणायला गेली होती आणि परत येताना तिला पकडून तिचं तोंड दाबून आरोपीने तिला स्वतःच्या घरी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. भीतीपोटी पीडित मुलगीने काल रात्री ही गोष्ट त्याच्या आईला सांगितली नव्हती, पण आज सकाळी पीडित मुलीने त्याच्या आईला ही गोष्ट सांगितल्यानंतर पीडित मुलगी व आई यांनी हे पोलिसांना आले आणि त्याची आपण सविस्तर तक्रार नोंदवायला सुरू केली. या दरम्यान आरोपीचे नाव निष्पन्न झाल्याने तात्काळ 2 टीम करून आरोपीला 1.5 तासाच्या आतमध्ये आटपाडी येथून ताब्यात घेतलेले आहे आणि पीडित मुलीच्या तक्रारीवरून त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याबाबत पोलिसांना गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि सध्या त्या गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे. पीडित मुलीची कायदेशीर वैद्यकीय तपासणी करीत आहोत आणि पुढील तपास सुद्धा करीत आहोत.